ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिव स्कूल मॅनेजरच्या डेस्कटॉप ॲप्लिकेशनचा डेमो बघणार आहोत की कुठले कुठले फीचर्स यात अवेलेबल आहेत आणि ते कसे यूज करू शकतात आपण. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे मोबाईल ॲप्लिकेशनही आहे जे ओनर्स, टीचर्स आणि ॲडमिनसाठी आहे. त्याचा डेमो बघायचा असेल तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, किंवा हाही डेमो आपल्याला कुठल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये बघायचा असेल तर तोही आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तर हा सर्वात पहिले आपला क्लासिवचा डेस्कटॉप ॲप्लिकेशन असा दिसतो. लेफ्ट साईडला आपले सगळे बटन्स आहेत नॅव्हिगेशनचे. हा मॅक ओ एसवरती सध्याला चालणारा ॲप्लिकेशन आहे. विंडोजवरतीही सगळं दिसायलाही सेम आहे आणि वर्किंग पण पूर्णपणे सेम आहे. तर हे सगळ्यात पहिले आपलं डॅशबोर्ड पेज आहे. ह्यात आजच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या बेसिक डिटेल्स आपल्या इथे दिसतात की स्टुडंट अटेंडन्स किती आहे आजची, स्टाफची अटेंडन्स कशी आहे, फी कलेक्शन किती झालं, एक्सपेन्सेस किती आहेत. क्लास वाईज आपण ब्रेकडाऊन बघू शकतात अटेंडन्सचा. खाली फी कलेक्शन ट्रेंड आहे. वरती प्रायमरी, सेकंडरी, ज्युनियर कॉलेजच्या हिशोबाने आपण डिव्हिजन्स पण केलेले आहेत. तर स्टुडंट अटेंडन्सवर आपण क्लिक केलं तर आजचे पूर्ण स्टुडंटची लिस्ट दिसते की कुठले स्टुडंट किती प्रेझेंट आहेत, ॲब्सेंट आहेत. एक्सपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर एक्सपोर्टच PDF जाऊन ती लिस्ट आपण एक्सपोर्ट पण करू शकतात आजची सगळी अटेंडन्स बघण्यासाठी. सिमिलरली स्टाफची अटेंडन्स आपण अशी बघू शकतो आणि एक्सपोर्टच PDFवरती क्लिक केलं की आपण ती लिस्ट एक्सपोर्ट करू शकतो. ह्यानंतर नेक्स्ट आहे आपला ॲनालिसिस पेज. ह्या ॲनालिसिस पेजवरनं आपण पूर्ण स्कूलचे सगळे इम्पॉर्टंट मेट्रिक्स ॲनालाइज करू शकतात. ओव्हरव्ह्यू आहे, स्टुडंट्स आहेत, अटेंडन्स आहे, फायनान्स आहे. टॉप राईटला जर आपण इथे बघितलं तर इथे आपण ऑप्शन सिलेक्ट करू शकतात की कुठल्या डेटसाठी ॲनालिसिस आपलं बघायचं आहे. तर फायनान्समध्ये फी कलेक्शन किती झालं आहे, टोटल एक्सपेन्स किती ह्या टाईम पिरियडमधला. त्या व्यतिरिक्त क्लास वाईज कलेक्शन किती झालं आहे आपलं, क्लास वाईज ॲव्हरेज फी आपली कशी आहे, किती आहे. त्यानंतर पेमेंट मोड डिस्ट्रीब्युशन कसं आहे, एक्सपेन्स कुठल्या कॅटेगरीमध्ये कसे आहेत, कलेक्शन वर्सेस एक्सपेन्स ट्रेंड आपला कसा राहिलेला आहे आत्तापर्यंत, कुठल्या दिवशी किती कलेक्शन झालं आहे आणि किती एक्सपेन्स आपला झाला आहे, RT ॲडमिशन्स किती आहेत, EWS ॲडमिशन्स किती आहेत, हे सगळं आपण इथं बघू शकतात. एक्झामिनेशनसाठी, लायब्ररीसाठी, असे प्रत्येक प्रकारचे प्रत्येक मॉड्यूलसाठी आपलं ॲनालिसिस इथे अवेलेबल आहे. नेक्स्ट आपला मॉड्यूल आहे स्टुडंट लाईफ सायकलचा. तर ह्यात सगळ्यात पहिले आहे एन्क्वायरीज. इथं आपण सगळ्या एन्क्वायरीज मॅनेज करू शकतात. कुठल्याही स्टुडंटला जर क्लिक केलं आणि शिफ्ट केलं तर त्या कॅटेगरीमध्ये आपण शिफ्ट करू शकतात. जसं न्यू एन्क्वायरी, फॉलोअप, इंटरेस्टेड अशा कॅटेगरीज आहेत. नवीन एन्क्वायरी ही आपण असं इथून ॲड करू शकतात. जर कुठल्याही स्टुडंटवरती क्लिक केलं आपण की त्याचे डिटेल्स एन्क्वायरीचे आपण बघू शकतात. राईट साईडला कन्वर्ट टू ॲडमिशनचं पण ऑप्शन आहे की ह्याला लगेच आपण स्टुडंटमध्ये ॲड करू शकतात. जर हे एन्क्वायरीची लिस्ट आपल्याला एक्सपोर्ट करायची असेल PDFमध्ये तर एक्सपोर्ट PDF बटनवर क्लिक केलं की ती लिस्ट लगेच आपल्याकडे येऊन जाते. इथे राईट साईडला जर आपण बघितलं तर शेअर वाया व्हॉट्सअपचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं. इथे फोन नंबर टाकला कुठल्या नंबरवर एक्सपोर्ट करायचा आणि सेंडवर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली व्हॉट्सअपवरही आपल्याला सेंड करता येईल लिस्ट. ह्यानंतर नेक्स्ट आपला मॉड्यूल आहे स्टुडंटचा मॉड्यूल. स्टुडंटच्या मॉड्यूलमध्ये आपण परत इथे वरती सर्च बार अवेलेबल आहे की सर्च करून आपण स्टुडंट एखादा बघू शकतात. त्या व्यतिरिक्त फिल्टरिंग ऑप्शन्स आहे. फक्त RTचे स्टुडंट्स बघायचे तर ते बघू शकतात. क्लास वाईज स्टुडंट बघायचे तर क्लास वाईज स्टुडंट बघू शकतात. त्या व्यतिरिक्त कुठल्या स्टुडंटवर आपण जर क्लिक केलं तर त्या स्टुडंटची सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. फी डिस्काउंट किती आहे, काय हे आपल्याला बघता येईल. त्या व्यतिरिक्त एडिट प्रोफाईलवर क्लिक केलं तर स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपण एडिटही करू शकतो. त्या व्यतिरिक्त जर कुठल्या कंप्लायन्ससाठी वगैरे आपल्याला स्टुडंट लिस्ट हवी असेल, जर कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसने आपल्याला लिस्ट मागितली तर ती एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे ते खूप सोपं. एक्सपोर्ट बटनवर जर क्लिक केलं तर इथून आपण स्टुडंट आपल्याला कुठल्याही क्लासची किंवा कुठल्याही एका इंडिव्हिज्युअल स्टुडंटची कुठली इन्फॉर्मेशन जर PDF किंवा स्प्रेडशीट फॉर्मॅटमध्ये हवी असेल तर ते एक्सपोर्ट करू शकतात. लेफ्ट साईडला जर आपण क्लास सेक्शन सिलेक्ट केला, इथे सेंटरला ऑप्शन्स आहेत की आपल्या कुठल्या कुठल्या फील्ड्स हव्या आहेत त्या PDFमध्ये. जसं सिरियल नंबर आहे, ॲडमिशन नंबर आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम आहे, क्लास नेम आहे, सेक्शन नेम आहे, जेंडर आहे, पर्सनल डिटेल्स आहेत. ह्या आपण जर सिलेक्ट केल्या आणि राईट साईडला PDF डॉक्युमेंट किंवा स्प्रेडशीट, PDF डॉक्युमेंटवर क्लिक केलं तर लगेच PDF ओपन होईल. स्प्रेडशीटवर क्लिक केलं की लगेच स्प्रेडशीट तयार होते आणि ही आपण एक्सपोर्ट करू शकतात लिस्ट. इथे वरती शेअर वाया व्हॉट्सअपचंही ऑप्शन आहे की त्याच्यावर क्लिक करून आपण पुन्हा एकदा व्हॉट्सअपवरही शेअर करू शकतात. जर कुठले इंडिव्हिज्युअल स्टुडंटची आपल्याला हवी असेल तर इथे इंडिव्हिज्युअलवर क्लिक केलं, स्टुडंटवर क्लिक केलं, काय काय इन्फॉर्मेशन हवी आहे ती क्लिक केली आणि PDF डॉक्युमेंटवर क्लिक केलं की लगेच त्या इंडिव्हिज्युअल स्टुडंटची लिस्ट आपल्याला भेटून जाईल. नेक्स्ट आहे आपल्याकडे जनरेट सर्टिफिकेट. आपल्याला कुठलेही सर्टिफिकेट जर जनरेट करायचे असतील तर ते इथनं आपण जनरेट करू शकतात. समजा आपल्याला जर लिव्हिंग सर्टिफिकेट जनरेट करायचं आहे तर त्यावर क्लिक करून स्टुडंटवर कुठलेही क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्याचे जे सगळे इम्पॉर्टंट फील्ड्स आहे, जे इन्फॉर्मेशन आपल्याकडे सेव्ड आहे ते येऊन जातं. जसं फुल नेम, मदर्स नेम, रिलिजन, कास्ट वगैरे. आणि जनरेट बाकीच्या ज्या गोष्टी असतील जसं स्टुडंटचा कॉन्टॅक्ट कसा होता, स्टुडंट प्रोग्रेस कशी, ते इथनं आपण एडिट करू शकतात. ते टाकलं की जनरेट PDFवर क्लिक केलं की लगेच ती PDF जनरेट होती. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे जे हवं असेल आपल्याला ते. आणि शेअर वाया व्हॉट्सॲपचं ऑप्शन इथेही अवेलेबल आहे. जर कुठल्याही स्टुडंटचा व्हॉट्सॲप नंबर आपण अगोदरपासून सिलेक्ट टाकलेला असेल तर शेअर वाया व्हॉट्सॲपच्या बटनवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक व्हॉट्सॲपवर त्या नंबरलाच ती PDF सेंड होऊन जाईल. नेक्स्ट आहे आपल्याकडे अकॅडमिक मॅनेजमेंटचं मॉड्यूल. इथं आपण क्लासेस सगळे ॲड, रिमूव्ह, एडिट करू शकतात. सब्जेक्ट मॅनेजमेंटवरनं सब्जेक्ट सगळे ॲड, रिमूव्ह, एडिट करू शकतात. असाईन सब्जेक्टच्या पेजवरनं कुठल्या क्लासला कुठले सब्जेक्ट्स आहेत ते असाईन करू शकतात.
टाईम टेबलवर जर आपण गेला तर इथनं आपण टाईम टेबल जनरेट करू शकतात. ऑटोमॅटिक ही टाईम टेबल जनरेशन होतं की स्टार्टिंग टाईम काय, ड्युरेशन किती असेल, एका पिरियडचा किती पिरियड्स असतील, कुठले वर्किंग डेज जनरेट डिफॉल्ट्सवर क्लिक केलं की असा खाली एक टाईम टेबल जनरेट होतो. त्यात कुठल्याही एखाद्या पिरियडच्या स्लॉटवर आपण क्लिक केलं की तिथनं आपण पिरियडचं क्लास सब्जेक्टचं नाव टाकू शकतात, टीचरचं नाव टाकू शकतात. सेव्ह केलं की ते टाईम टेबलवरती लगेच रिफ्लेक्ट होत जातं. आता इथे अगोदरपासून सोशल सायन्स भरपूर ठिकाणी आलेला आहे, पण आपण आपल्या हिशोबाने चेंज करू शकतात आपल्याला जसं हवं आहे तसं. ह्यातही आपण स्प्रेडशीट, CSV, PDF किंवा प्रिंट करू शकतात. PDF वर क्लिक केलं की तो लगेच टाईम टेबल PDF मध्ये एक्सपोर्ट होतो. आपण सेव्ह करून कुठेही शेअर करू शकतात. त्यानंतर आपल्याकडे लेसन प्लॅन आहे, जर आपल्याला ते ॲड करायचं असेल तर. नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे अटेंडन्सचा. इथनं आपण स्टुडंटची अटेंडन्स मार्क करू शकतात. क्लास आणि सेक्शन सिलेक्ट केला की इथनं लगेच अटेंडन्स मार्क करता येईल. बाय डिफॉल्ट सगळे स्टुडंट प्रेझेंट असतात. जे ॲबसेंट स्टुडंट असेल तिथे फक्त ॲबसेंट मार्क करायचं आणि सेव्ह अटेंडन्सवर क्लिक केलं की अटेंडन्स सेव्ह होऊन जाते. त्यानंतर सिमिलरली आपल्याकडे स्टाफ अटेंडन्सचं पण आहे. आपण अटेंडन्स स्टाफची इथून मार्क करू शकतात. अटेंडन्स रिपोर्ट्समध्ये गेले की आपण इथे अटेंडन्स बघू शकतात. हे स्टुडंट अटेंडन्स रिपोर्ट आहे. इथनं आपण क्लास सिलेक्ट करायचा, सेक्शन सिलेक्ट करायचा, टाईम फ्रेम सिलेक्ट करायचा, कुठल्या टाईम फ्रेममध्ये हवं आहे, आणि त्या टाईम फ्रेममधले त्या क्लासचे सगळ्या स्टुडंटची लिस्ट येऊन जाईल आणि ते किती ॲबसेंट होते, किती प्रेझेंट होते, ऑन लीव्ह किती होते, वर्किंग डेज किती होते, हे सगळं आपल्याला इथनं भेटून जाईल. PDF वर जर आपण क्लिक केलं तर आपण ती PDF एक्सपोर्ट करू शकतो. जर एखाद्या कुठल्या इंडिव्हिज्युअल स्टुडंटचं जर आपल्याला बघायचं असेल तर स्टुडंट रिपोर्टवर गेल्यानंतर आपण स्टुडंट सिलेक्ट केला की त्या स्टुडंटचं, त्या इंडिव्हिज्युअल स्टुडंटचं लगेच इथे येऊन जाईल आपल्याला लिस्ट. आणि आपण जर PDF वर क्लिक केलं की ऑटोमॅटिक PDF ती लिस्ट एक्सपोर्ट येऊन जाईल. त्यानंतर स्टाफ रिपोर्ट्स, स्टाफचे पण अटेंडन्स रिपोर्ट्स आपण असे बघू शकतात. तेही PDF एक्सपोर्ट वगैरे आपण करू शकतात. ह्यातही टाईम फ्रेम आहे, आपण कुठल्या टाईमसाठी आपल्याला हवं आहे तो टाईम रेंज, आपण डेट रेंज जर सिलेक्ट केली तर त्या डेट रेंजमध्ये जो अटेंडन्स आहे स्टाफचा तो आपण इथे चेक करू शकतात. नेक्स्ट आपला मॉड्यूल आहे एक्झामिनेशनचा मॉड्यूल. इथनं आपण एक्झामिनेशन सेटअप करू शकतात. एक्झामचं नाव वगैरे देऊन त्यात कुठले कुठले सब्जेक्ट असेल, कुठल्या कुठल्या क्लासेस असतील ते. त्यानंतर मॅनेज एक्झाम्स आहे. इथनं ज्या अगोदर आपण बनवलेले एक्झाम्स आहेत त्या एडिट वगैरे करू शकतात किंवा डिलीट करू शकतात. मार्क्स एंट्री पेज आहे. इथनं आपण कुठली एक्झाम सिलेक्ट केली, त्यानंतर क्लास सिलेक्ट केला आणि सब्जेक्ट सिलेक्ट केला की त्या सगळ्या क्लासमधल्या सर्व स्टुडंटची लिस्ट येते आणि इथून आपण त्यांचे मार्क्स एंटर करू शकतात. ते मार्क्स एंटर केल्यानंतर रिपोर्ट कार्डचं जे पेज आहे तिथे जाऊन जर आपण एक्झाम सिलेक्ट केली आणि क्लास सिलेक्ट केला की सगळ्या स्टुडंटची लिस्ट येईल आणि व्ह्यू रिपोर्ट कार्डवर क्लिक केलं की रिपोर्ट कार्ड असं लगेच जनरेट होऊन जाईल. जे आपण अगोदर मार्क्स एंटर केले होते त्या हिशोबाने ते मार्क्स लगेच इथे रिफ्लेक्ट होऊन जातील. त्यानंतर नेक्स्ट मॉड्यूल आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा. इथनं आपण फी कलेक्शन, फी रिपोर्ट्स ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतात. फी कलेक्शनसाठी आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्टुडंट सिलेक्ट केला की हे स्टुडंटचं फी लेजर असेल. इथे सगळ्या स्टुडंटच्या फायनान्शियल डिटेल्स आपल्याला दिसतील. इन्स्टॉलमेंट्स कुठल्या ड्यू आहेत, पूर्ण वर्षाचं फी हेडप्रमाणे काय अमाऊंट ड्यू आहे, अमाऊंट पेड आहे, बॅलन्स काय आहे. पेमेंट हिस्ट्रीमध्ये गेले तर आत्तापर्यंत किती ह्या स्टुडंटचे पेमेंट आले, ते कधी आलेत. कुठल्याही एखाद्या कार्डवर आपण क्लिक केलं की त्या ट्रान्झॅक्शनचे सगळे डिटेल्स दिसतील. कधी पेमेंट झालं होतं, कुठल्या डेटला झालं होतं, किती पेमेंट झालं, हे सगळं बघता येईल. राईट साईडला आपण व्ह्यू रिसिप्टवर क्लिक केलं की रिसिप्ट आपल्याला इथनं लगेच बघता येईल, ती डाउनलोड पण करता येईल आणि व्हॉट्सअपवर पण शेअर करता येईल. जर नवीन पेमेंट आपल्याला कलेक्ट करायचं असेल तर कलेक्ट फीवर क्लिक केलं, कुठल्याही प्रकारचं पेमेंट इथून आपण ॲड करू शकतो. सेव्ह पेमेंटवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक फी रिसिप्ट लगेच जनरेट होते आणि पेमेंट हिस्ट्रीमध्येही ते पेमेंट लगेच येऊन जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे फी स्ट्रक्चर. तर आत्ता अगोदर आपण जे बघितलं होतं फी हेड्स वगैरे, ते आपण इथे क्रिएट करू शकतो. इथे फी हेड्स ऑप्शन, इथून फी हेड क्रिएट वगैरे करू शकतात आपण आपला हवा आहे तसा. क्लास सिलेक्ट केल्यानंतर फी हेड सिलेक्ट केला की राईट साईडला मग त्या फी हेडचं ॲन्युअल असेल तुमचं फी स्ट्रक्चर, बाय ॲन्युअल असेल, क्वार्टरली असेल, मंथली असेल, त्या हिशोबाने सिलेक्ट करून त्याची ड्यू डेट काय असेल, कुठल्या इन्स्टॉलमेंटची किती अमाऊंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथून आपण ॲड करू शकतात. फी स्ट्रक्चर इथे एकदा डिफाईन केलं की ते ऑटोमॅटिक फी कलेक्शन पेजवर रिफ्लेक्ट होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं फी रिपोर्ट्स पेज. फी रिपोर्ट्स पेजवरती आपण सगळे रिपोर्ट्स आपले बघू शकतो आहात की जसं आज कुठले फी आले, किती ट्रान्झॅक्शन झाले, लास्ट 7 डेजमध्ये किती झाले, दिस मंथमध्ये, लास्ट 6 मंथ्समध्ये किती झाले. आपलं ज्या डेट रेंजची हवी आहे त्या डेट रेंजप्रमाणे बघू शकतात. क्लास वाईज बघू शकता आहात, पेमेंट मोड वाईज बघू शकतात. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स इथे येतील. त्या ट्रान्झॅक्शनवरती जर क्लिक केलं आपण तर त्याचे डिटेल्स येतील, रिसिट वगैरे बघता येईल. आणि जर आपल्याला हे ट्रान्झॅक्शन्स एक्सपोर्ट करायचे असतील बॅलन्स शीट टाईप, तर आपण एकदा डेट रेंज सिलेक्ट केली की इथे एक्सपोर्ट रिपोर्टवर क्लिक केलं, एक्सपोर्ट एज PDF वर क्लिक केलं की लगेच त्याची PDF एक्सपोर्ट होऊन जाईल. इथे पुन्हा आपल्याकडे सेव्हचं ऑप्शन आहे, शेअर वाया व्हॉट्सअपचे वगैरे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. स्प्रेडशीटमध्येही आपण हे एक्सपोर्ट करू शकतात, एक्सेलमध्ये पण एक्सपोर्ट करू शकतात. जर आपल्याला डिफॉल्टर्सची लिस्ट हवी असेल तर डिफॉल्टर्सची ही लिस्ट आपल्याला अशी बघता येईल डेट वाईज की कुठल्या डेटमध्ये काय ड्यू डेटमध्ये किती डिफॉल्टर्स आहेत आपले. क्लास वाईज आपण फिल्टर करू शकतात आणि ही लिस्ट आपण एक्सपोर्ट करू शकतात PDF एक्सेलमध्ये आपल्याला जशी हवी आहे तशी.
कुठलाही क्लास सिलेक्ट केला की फक्त त्या क्लासचेच डिफॉल्टर्स कुठले आहेत ते येतील आणि मग आपल्याला ती PDF शेअर पण करता येईल कोणासोबत करायची असेल. त्यानंतर आपल्याकडे मिसलेनियस फीज पण आहेत, बोनाफाईड वगैरे ह्या गोष्टीसाठी. त्यानंतर आपल्याकडे प्रिव्हियस इयर ड्यूज आहेत की लास्ट फायनान्शियल इयरमधले कुठल्या स्टुडंटचे किती ड्यूज आहेत ते इथनं आपण बघू शकतात आणि मॅनेज पण करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आपला मॉड्यूल आहे HR आणि पेरोल. तर ह्यात सगळ्यात पहिले आहे स्टाफ. यात आपली सगळी स्टाफची लिस्ट वगैरे आपल्याला दिसेल. इथून आपण नवीन स्टाफ मेंबर पण ॲड करू शकतात. त्यात बेसिक सगळी स्टाफची इन्फॉर्मेशन असेल. ॲक्शन्समध्ये व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केलं की स्टाफची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बघता येईल. अकॅडमिक असाइनमेंट कसे आहेत, कुठले सब्जेक्ट शिकवतात, कुठले क्लासेस शिकवतात, क्लास टीचर कुठल्या क्लासचे आहेत, त्यानंतर सॅलरी स्ट्रक्चर कसं हे इथून आपण चेंज करू शकतो, डिफाईन करू शकतो. आणि एडिट प्रोफाईलचं पण ऑप्शन आहे की स्टाफचे डिटेल्स एडिट करण्यासाठी आपल्याला. त्यानंतर सॅलरी कंपोनंट्समध्ये आपण सॅलरी कंपोनंट्स ॲड करू शकतो, जे आपण इथे बघितले सॅलरी स्ट्रक्चरमध्ये की बेसिक सॅलरी किती, HR किती, PF किती, हे सॅलरी कंपोनंट्समधून आपण ॲड करू शकतो. प्रोसेस पेरोलवरनं आपण त्या स्टाफ मेंबरची सॅलरी इथनं पे करू शकतो. आणि स्टाफ लेजरमध्ये जर आपण गेलात तर आत्तापर्यंतचे ट्रान्झॅक्शन्स कसे, कुठल्या डेटला कुठल्या स्टाफला किती पेमेंट झालं हे इथे आपल्याला सगळं दिसून जाईल. ते डेट वाईज आपण फिल्टर करू शकतात किंवा स्टाफचं नेम वाईज जर आपण कुठल्याही स्टाफचं नाव जर सर्च केलं तर फक्त त्या स्टाफचेच डिटेल्स आपल्याला दिसतील. पेमेंट मोड वाईजही आपण फिल्टर करू शकतात. आणि इथेही आपल्याला एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे, PDF म्हणून एक्सपोर्ट करू शकता तुम्ही, किंवा स्प्रेडशीटवरती आपल्याला एक्सेल फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल तर तोही ऑप्शन इथे अवेलेबल आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट मॉड्यूल आहे ऑपरेशन्स अँड लॉजिस्टिक्स. तर इथे आपल्याकडे सगळ्यात पहिले आहे इन्व्हेंटरी, लायब्ररी, ट्रान्सपोर्ट, एक्सपेन्सेस, हे इम्पॉर्टंट मॉड्यूल्स इथे आहेत. इथनं आपण इन्व्हेंटरी कॅटेगरीज ॲड करू शकतात. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये गेलं तर किती इन्व्हेंटरीज आहेत, कशा आहेत ते इथून बघू शकतात. आपल्याकडे काय काय ॲसेट्स आहेत वगैरे. सर्चचा ऑप्शन आहे, कॅटेगरी वाईज फिल्टरिंगचा ऑप्शन आहे, कंडिशन वाईज फिल्टरिंगचा ऑप्शन आहे, एक्सपोर्टचा पण ऑप्शन आहे. इथनं एक्सपोर्टच PDF केले तर लगेच आपली पूर्ण इन्व्हेंटरी लिस्ट आहे ते आपल्याला एक्सपोर्ट करता येईल. त्यानंतर लायब्ररी कॅटलॉगचं ऑप्शन आहे, जिथनं आपण लायब्ररी आपली मॅनेज करू शकतात. बुक इश्यूजमध्ये जर गेले तर आत्तापर्यंत कुणाला बुक इश्यू केली आहे आपण, तर त्याचा ॲक्सेशन नंबर जो असतो बुकचा तो इथे असेल. आपल्याला हवा असेल तिथे बुकचं टायटलही आपण घेऊ शकतात. वरती फिल्टर्स आहेत, टोटल बुक इश्यूज कुठली किती आहेत, त्यातले ॲक्टिव्ह किती आहेत, ओव्हरड्यू किती आहेत, रिटर्न झालेले बुक्स किती आहेत, हे सगळं आपण इथून लगेच चेक करू शकतात. जर आपण एक्सपोर्ट ॲज PDF केलं तर ही लिस्ट आपल्याला PDF म्हणून एक्सपोर्ट करता येईल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे ट्रान्सपोर्ट रूट्स. हे सगळं आपल्याला ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटसाठी आहे की इथनं आपण एक न्यू रूटवर क्लिक केलं की एक नवीन रूट ॲड करता येईल. त्या रूटवर क्लिक केलं की त्या रूटचे स्टॉप कुठले कुठले आहेत, किती आहेत ते इथून आपण मॅनेज करू शकतो. एक स्टॉप ॲड करताना आपल्याला त्या स्टॉपची फीही ॲड करावी लागेल. एकदा ही फी आपण ॲड केली इथे की ज्यावेळेस आपण स्टुडंट असाईन करतो या स्टॉपला त्यावेळेस त्याच्या फीमध्ये ऑटोमॅटिक हे ॲड होऊन जातं. स्टुडंट्सवर क्लिक केलं तर ह्या रूटमध्ये किती स्टुडंट्स आहेत हे पण आपण बघू शकतो. नेक्स्ट आहे असाईन ट्रान्सपोर्ट. क्लास सिलेक्ट केला, त्याच्यानंतर सेक्शन सिलेक्ट केलं की त्या सेक्शनमधल्या सगळ्या स्टुडंट्सला आपण एक कुठल्या ह्याला असाईन करायचं आहे, रूटला आणि कुठल्या स्टॉपला असाईन करायचं ते इथून आपण असाईन करू शकतो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फीजचं इम्पॉर्टंट मॉड्यूल आहे की इथनं आपण सगळे ट्रान्सपोर्ट फीज बघू शकता आहात. ह्यात सगळ्यात पहिले हे फी कलेक्शनसाठी आहे. एखादा रूट आपण सिलेक्ट केला की त्या रूटचे सगळे स्टुडंट्स येतील, त्यांना आपण क्लास वाईजही फिल्टर करू शकतो आणि इथून आपण त्यांची फी कलेक्ट करू शकतो, ट्रान्सपोर्ट फी. त्यानंतर पेमेंट हिस्ट्री पेज पण आहे की ट्रान्सपोर्ट फीची हिस्ट्री आपल्याला सेपरेट दिसते आणि बाकी जे आपले फायनान्शियल ॲस्पेक्ट आहे फीज वगैरे ते आपल्याला सेपरेट दिसतात. हे फक्त ट्रान्सपोर्टसाठी आहे. इथून आपण हा रिपोर्ट पण PDF वगैरे किंवा एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करू शकतो. त्यानंतर एक्सपेन्सेस आहेत, इथनं आपण एक्सपेन्स कॅटेगरीज ॲड करू शकतो आहे, रिमूव्ह करू शकतो, एडिट करू शकतो आहे. हे एक्सपेन्सेस आहे. इथे जर आपण बघितलं तर कुठलाही एक्सपेन्स आपण व्हाउचर वगैरे आपल्याला काही फिजिकल व्हाउचर्स ठेवायची गरज नाही. इथनं आपण एक्सपेन्स ॲड करू शकतो आणि तो बघू शकतो. लास्ट 6 मंथचे हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. जर आपण खाली स्क्रोल केलं एकदम एंडला तर आपल्याला टोटली दिसेल की किती एक्सपेन्स झाला आहे. ॲड न्यू एक्सपेन्सवर क्लिक केलं इथे अमाऊंट पेड टू कॅटेगरी वगैरे सिलेक्ट करून आपण लगेच एक्सपेन्स ॲडही करू शकतो. हे एक्सपेन्सही आपण एक्सपोर्ट एज PDF किंवा एक्सेल शीटमध्ये हे एक्सपोर्ट करू शकतो की आपलं एक पूर्ण बॅलन्स शीट आपल्याला इथनं लगेच इझिली तयार करता येईल. व्ह्यू ॲनालिसिसमध्ये गेलं तर लास्ट 6 मंथ्स किंवा कुठल्याही टाईम पिरियडचा आपल्याला जो हवा आहे त्या डेट रेंजचा आपण ॲनालिसिस बघू शकतो की कॅटेगरी वाईज किती एक्सपेन्स आपला झाला आहे, त्याचा एक्सपेन्सचा ट्रेंड कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथनं बघता येतील. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपलं मॉड्यूल आहे सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन. इथनं आपण ॲकॅडमिक इयर मॅनेज करू शकतो आहोत. त्यानंतर ॲकॅडमिक कॅलेंडर आपण मॅनेज करू शकतो आहोत. ॲकॅडमिक कॅलेंडरमध्ये जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत ते इथे अगोदरपासून आहेत. जसं जर आपण आता जानेवारी 2026मध्ये 26 जानेवारी सिलेक्ट केलं की रिपब्लिक डे ऑटोमॅटिक आला. त्यानंतर इथून आपले स्कूलचे जे इव्हेंट असतील ते इथून आपण ॲड करू शकतो आहोत. इव्हेंटचं टायटल, डिस्क्रिप्शन, इव्हेंट टाईप कुठला आहे, त्याच्यानंतर कुठल्या डेटला आहे, हे सगळं आपण इथून ॲड आणि मॅनेज करू शकतो आहोत. जर आपण एक्सपोर्ट केलं तर इथे डाउनलोडचं जर ऑप्शनवर क्लिक केलं तर आपण हे कॅलेंडर एक्सपोर्ट पण करू शकतो की आपल्या स्टुडंट्सला जर पाठवायचं असेल तर आपण कॅलेंडर व्ह्यू, पूर्ण फुल इयरचा कॅलेंडर व्ह्यू अशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो की ज्यात सगळे डिटेल्स येतील. 19th काय आहे, 14th काय आहे, आपण जे ॲड केले इव्हेंट्स आहेत ते पण ह्याच्यात येऊन जातील.
म्हणजे आपल्याला स्कूलचं कॅलेंडरही आपण इथून एक्सपोर्ट करू शकतो आहोत. आपण ह्या मंथचा पण एक कॅलेंडर एक्सपोर्ट करू शकतो. आपल्या जशा हिशोबाने हवं त्या हिशोबाने कॅलेंडर पण स्टुडंट्सला देऊ शकतो. त्यानंतर इथे रोल मॅनेजमेंट आहे. तर इथून आपण रोल मॅनेजमेंट ॲड करू शकतो की ॲडमिन रोल, स्टाफ रोल, टीचर रोल. सो ॲडमिन रोलवर जर सिलेक्ट केलं तर ॲडमिन रोलमध्ये काय काय गोष्टी ॲडमिनला करता आल्या पाहिजे, ॲकॅडमिक्सच्या मॉड्यूलमध्ये काय काय गोष्टी करता आल्या पाहिजे, एक्झामिनेशनमध्ये व्ह्यू एक्झाम आहे, मॅनेज एक्झाम आहे, व्ह्यू मार्क्स आहे, एंटर मार्क्स आहे, या सगळ्या गोष्टी त्या रोलला काय काय करता आल्या पाहिजे, काय काय नाही करता आलं पाहिजे त्या तुम्ही इथून सिलेक्ट करू शकतात. इथून तुम्हाला हवे तितके रोल आपण क्रिएट करू शकतात आणि त्या रोलने काय काय करता येईल ह्या गोष्टी आपण इथून डिफाईन करू शकतात. त्यानंतर एकदा स्टाफ रोल असाइनमेंटवर गेलं की आपल्या कुठल्याही स्टाफ मेंबरचा रोल काय तो इथे एकदा आपण सिलेक्ट केला की त्या रोलप्रमाणे तितक्याच गोष्टी आपल्याला करता येतील. जर आपण कुठल्याही स्टाफ मेंबरला इथे ॲडमिनमध्ये जर आपण ज्या ऑप्शन्स दिलेत इथे एकदा ॲडमिनमध्ये आपण त्या स्टाफला मार्क केलं की ते ऑप्शन्स ऑटोमॅटिकली त्यांच्यासाठी ॲक्टिव्ह होऊन जातील. नेक्स्ट आहे युजर अकाउंट्स. इथनं आपण सगळे अकाउंट्स मॅनेज करू शकतात. आपले जे स्टाफचे अकाउंट्स वगैरे असेल ते आम्ही जनरेट करून देऊ. ते जनरेट केल्यानंतर ते इथे तुम्हाला अकाउंट्स दिसतील आणि स्टाफ लिंकिंगमध्ये गेले की आपण जे स्टाफ अगोदर HR अँड पेरोलमध्ये क्रिएट केले होते ते इथे दिसतील आणि त्यांना आपण इथून इझिली ते अकाउंट लिंक करू शकतात जे आपल्याला अकाउंट लिंक करायचं आहे ते. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पेज आहे मॅनेज PDF टेम्पलेट्स. सो आपण अगोदर जे सगळे PDF दाखवले त्याचे टेम्पलेट्स आपण इथून मॅनेज करू शकतात. इथून आपण स्कूलचा लोगो वगैरे ॲड करू शकतात. रिपोर्टचं टायटल काय हवं आहे, तुमची स्कूलची इन्फॉर्मेशन काय हवी आहे, खाली फोटो टेक्स्ट काय हवी आहे, त्याचा कलर वगैरे काय हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथून चेंज करू शकतात. इथे आपल्याला बाय डिफॉल्ट अगोदरपासून आपण काही डिझाईन ऑप्शन्स दिले आहेत. मॉडर्न आहे, क्लासिक आहे, मिनिमलिस्टिक आहे, प्रोफेशनल आहे, एलिगंट आहे. एलिगंटवर जर आपण सिलेक्ट केलं आणि जनरेट प्रिव्ह्यूवर केलं तर एलिगंट डिझाईनमध्ये अशी PDF आपली जनरेट होईल. सो इथून जे सगळ्या PDF आपण जनरेट करतो, क्लास अटेंडन्स रिपोर्ट असेल किंवा एक्सपेन्स रिपोर्ट असेल किंवा बुक इश्यू रिपोर्ट असेल तर हे सगळे आपण इथून एडिट करू शकतात. स्कूलचा लोगोही इथून आपण ॲड करू शकतात त्या PDFवर. त्या व्यतिरिक्त खाली लिव्हिंग सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, त्याच्यात आपल्याला काय काय फील्ड्स हव्या आहेत, त्याच्यात काय काय इन्फॉर्मेशन हव्या आहेत, हे सगळे ऑप्शन्स पण आपण इथून एडिट करू शकता आहात. त्यानंतर एंडला आपलं सगळ्यात शेवटी आहे स्कूल सेटिंग्स पेज की जिथनं आपण स्कूलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इथनं आपण ॲड करू शकतात. लोगो वगैरे ॲड करू शकतात, ॲडमिनिस्ट्रेशनचे डिटेल्स ॲड करू शकतात की ज्या सगळीकडे दिसतील. तर हा आपला आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन. ह्यात हे फीचर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि ह्या क्लासेस स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरसाठी आपल्याकडे आता न्यू इयर सेलही सुरू आहे, त्याच्यामुळे 50% ऑफ आहे. आता आपल्याला 14,999मध्ये 3 वर्ष ह्याच्यात मिळतील, 3 ॲकॅडमिक इयर. हे ॲकॅडमिक इयर पुढचं आणि त्याच्या पुढचं असं 3 ॲकॅडमिक इयर आपलं 14,999मध्ये मिळतील. ह्याच्यात डेस्कटॉप ॲप असेल आणि ओनर्स, टीचर्स आणि ॲडमिनसाठी मोबाईल ॲपही असेल की मोबाईलवरही आपण भरपूर ह्यातल्या गोष्टी बघू शकता आहात. जर आपल्याला अजून काही क्वेरीज असतील किंवा हा सॉफ्टवेअर घ्यायचा असेल तर इथे फोन नंबरही दिलेला आहे किंवा ईमेल ID दिलेला आहे. आपण कॉलही करू शकतात किंवा ईमेलही करू शकता आहात. ही न्यू इयर ऑफर आहे. 14,999मध्ये आपल्याला 3 वर्ष भेटून जातील.